नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर व नांदेड भरती या दोन्ही पदभरतीसाठी आपण कॉम्बिनेशनमध्ये काही आज इम्पॉर्टंट व अतिशय संभव प्रश्न आपण या भागामध्ये पाहणार आहोत, जे की जीएमसीच्या दोन्हीच्याही पदभरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे। तर मित्रांनो, नांदेड जीएमसीचं जे वेळापत्रक आहे, परीक्षा वेळापत्रक, जे की काल नाईटला मित्रांनो प्रसिद्ध झालेलं आहे। परीक्षा वेळापत्रक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर डिटेलमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांनी जीएमसी नांदेडची प्रिपरेशन करत आहेत, तयारी करत आहेत आणि त्यांनी अजूनही जर ते सविस्तर वेळापत्रक पाहिलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणचं तुम्ही वेळापत्रक पाहून घ्या मित्रांनो। तर सुरू करू आपल्या आजच्या या भाग 4 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की नागपूर या जिल्ह्यात जे आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, प्रकाश वाट हे आत्मचरित्र डॅश यांचं आहे, तर कोणाचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की डॉक्टर प्रकाश आमटे यांचं जे आहे प्रकाश वाट हे आत्मचारित्र्य आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जीएमसी छत्रपती संभाजीनगर किंवा जीएमसी नांदेडची तुम्ही तयारी करत असाल आणि त्या तयारी करता तुम्हाला परफेक्ट असं एक्झाम क्रॅकिंग स्टडी मटेरियल हवा असेल तर मित्रांनो ते आता आपल्याकडे उपलब्ध आहे। मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक उपलब्ध आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून फक्त 300 रुपये प्राईजमध्ये त्या ठिकाणी तुम्ही 10 टेस्ट सिरीज व सर्व सब्जेक्टचे ई बुक तुम्ही मित्रांनो मागून घेऊ शकता, ज्यामध्ये जीएमसी नागपूर व जीएमसी छत्रपती संभाजीनगर जीएमसी नांदेड व छत्रपती संभाजीनगर साठीचं संपूर्ण काही आपण स्टडी मटेरियल त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। सर्व काही टॉपिक वाईज संपूर्ण त्यामध्ये माहिती आपण कव्हर करून दिलेलं आहे। जर मित्रांनो तुम्ही ते अजूनही घेतला नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न चौथा, पंडित बाजीनाथ प्रसाद डॅश नावाने ओळखले जातात, तर त्यांचं दुसरं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की लच्छू महाराज या नावाने देखील पंडित बाजीनाथ प्रसाद या नाव जे की ओळखले जातात। त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात घरकुल गीत खूपच प्रचलित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। त्यानंतरचा आपला 6वा प्रश्न, धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 26, धम्मपदामध्ये 26 अध्याय आहेत। त्यानंतरचा आपला जो की 7वा प्रश्न, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅशच्या काळात राष्ट्रकूट सत्ता मनोजपासून रामेश्वरपर्यंत जे की बसवली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की गोविंद तिसराच्या काळात जे आहे थोडक्यामध्ये राष्ट्रकूट सत्ता मनोजपासून ते रामेश्वरपर्यंत बसवली होती। त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, लिंकमळा धबधबा महाराष्ट्राच्या डॅश जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सातारा जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा आपला 9वा प्रश्न, कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार देबी सिंह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की बंगाल या ठिकाणी कार्यरत होता। त्यानंतरचा आपला प्रश्न 10वा असा आहे, जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की ब्रह्मचारी प्रसाद हे आहेत। त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा, डॅश या प्रक्रियेद्वारे एक जीव त्यांच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की समस्थिती प्रक्रिया जी आहे, जी की ज्याद्वारे एक जीव त्यांच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, जो आपला जीएमसी नांदेड व जीएमसी छत्रपती संभाजीनगरसाठी असलेले आपले ई बुक आहेत, त्यामध्ये तुम्हाला काय मिळेल? तर त्यामध्ये तुम्हाला जीके जीएस मिळेल, मॅथ रिझनिंग मिळेल, मराठी ग्रॅमर मिळेल, इंग्लिश ग्रॅमर मिळेल, जे की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे 100 प्रश्न येणारे आहेत त्या 100 प्रश्नाची मित्रांनो तुमची संपूर्ण काही 100% तुमची तयारी याद्वारे होऊन जाणारी असेल। आणि आपले जे 10 टेस्ट आहेत त्या 10 टेस्टद्वारे तुमचा संपूर्ण काही सराव देखील परिपूर्ण होणारा असेल। तर जीएमसी नांदेडवाल्यानंतर 100% खरेदी कराच मित्रांनो, तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर। आणि जे कोणी छत्रपती संभाजीनगरसाठी तयारीला लागून आहेत त्यांनी देखील आपल्या अभ्यासाला आतापासून सुरुवात करा, कारण जे काही तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये हा अभ्यासक्रम परिपूर्ण कव्हर करून घ्या, जेणेकरून परीक्षेच्या
परीक्षेच्या पुढे फक्त तुम्हाला सराव करण्याचा स्थान असणारा असेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे फक्त 300 रुपयाची ही संपूर्ण काय आपण डिस्काउंट प्राइस ठेवलेली आहे, ज्या 10 टेस्ट तुम्हाला ई बुक आपण प्रोव्हाइड करून देत आहोत. तर ज्यांना हवा असेल त्यांनी मेसेज जे आहे लगेच करा मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे, न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की अटल बिहारी वाजपेयी हे आहेत. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न, डॅश ही द्विकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की तापी. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न, नाणेघाटास डॅश या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नाना घाट असेही म्हटले जात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सातवाहन. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1823 साली झाली. त्यानंतर 16वा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की रायगड जिल्ह्यात आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते लेखक जे की कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की विष्णू वामन शिरवाडकर हे ओळखले जातात. त्यानंतर 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणी मराठी पुस्तक श्रीमान योगीचे लेखक आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की रणजित देसाई हे आहेत. त्यानंतरचा आपला 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्काची न्याय मागणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मोतीलाल नेहरू अहवाल यांनी जे थोडक्यामध्ये केली. त्यानंतर 20वा प्रश्न, खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जी की तापी ही आहे. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय डॅशमध्ये स्थापन करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1999 मध्ये करण्यात आलं. त्यानंतर 22वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या अलीकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की जलयुक्त शिवार ही योजना आहे. त्यानंतरचा आपला 23वा प्रश्न, कोकणात कोणती वने आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. त्यानंतर 24वा प्रश्न, पानझडी वृक्षाचे अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश येथे आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की विदर्भ येथे आढळतात. त्यानंतरचा 25वा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात जे की प्रवेश करता येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गोवा या राज्यामध्ये प्रवेश करता येते. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या भाग 4 मधील टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण या भागाच्या आपण सिरीजमध्ये पाहिलेले आहेत. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना संपूर्ण काही टेस्ट सिरीज व ई बुक्स हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक जी की उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.